नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूतकाळात एखादी क्रिया ठराविक वेळेपासून सतत चालू होती तर विद्यार्थी मित्रांनो ते वाक्य नेहमी असतं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चला विद्यार्थी मित्रांनो, आता परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीचा येतो ते पहा. बघा, प्रिया डॉट डॉट फॉर 2 hours बिफोर हर मदर कॉल्ड हर. आता बघा, कंसामध्ये आपल्याला दिलं आहे स्टडी. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही स्टडी आहे ह्याचं योग्य ते रूप इथं लिहायचं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो बघा, आता भूतकाळात एखादी क्रिया इथे आहे बघा फॉर, इथं काय आहे फॉर किंवा सिन्स, काय आहे बघा फॉर किंवा सिन्स वापरून ठराविक वेळेपासून सुरू असल्याचे दाखवले जाते, तेव्हा आपल्याला वापरावं लागतं हॅड बीन अधिक क्रियापदाला ING. लक्षात आलं का? काय आहे बघा, जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया काय सांगितले बघा फॉर 2 hours, म्हणजेच काय आहे बघा की त्यांनी काय सांगितले, क्रिया ठराविक वेळेपासून सुरू असल्याचे दाखवले. लक्षात आलं का? 2 तासापासून. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, हॅड बीन आणि जे काही क्रियापद आहे ह्या क्रियापदाला जोडायचं आहे ING. म्हणजेच हे वाक्य काय होणार आहे बघा, प्रिया हॅड बीन. आता बघा, क्रियापद काय आहे स्टडी, त्याला काय जोडायचं आहे ING. स्टडिंग फॉर 2 hours बिफोर हर मदर कॉल हर. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो बघा, तिच्या आईने हाक मारण्यापूर्वी, काय आहे बघा, तिच्या आईने हाक मारण्यापूर्वी प्रिया 2 तासापासून अभ्यास करत आली होती. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, वेळेचा कालावधी म्हणजे फॉर असेल, सिन्स असेल अधिक भूतकाळ, म्हणजेच काय वापरायचं आपल्याला हॅड बीन अधिक क्रियापदाला काय करायचं रे ING. तर विद्यार्थी मित्रांनो, ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि अशाच सोप्या ट्रिकसाठी मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करायला विसरू नका.